सर, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आले तर महाराष्ट्राच्या राजकारणावरती किती परिणाम ठरू शकतो ठाकरे बंधू एकत्र येण्याचा? नाही, निश्चितच हा महाराष्ट्राच्या राजकारणावर मोठा परिणाम होईल. कारण उद्धव ठाकरे असो किंवा राज ठाकरे असो, हे महाराष्ट्राच्या राजकारणावर प्रभाव टाकणारे दोन मोठे नेते आहेत. आणि दुर्दैवाने आता त्यांच्या दुर्दैवाने त्यांच्याकडे सैन्य कमी आहे. म्हणजे जर तुम्ही बघितलं, जसं शिंदे गट वेगळा झाला होता, तर ते तिकडे या बाजूला उद्धव ठाकरेंची सेना सगळी शिंदे गटाकडे गेली आणि हा गट पूर्णतः रिक्त झालेला आहे. म्हणजे नेत्यांची कमी आहे. तसंच मनसेचंही झालेलं आहे. या अलीकडच्या काळामध्ये मनसे बऱ्यापैकी रिक्त झालेली आहे आणि त्यामुळे नेते मोठे जरी असले तरी सैन्य कमी आहे. आणि जर हे दोन्ही जर नेते एकत्र आले तर त्यांचे जे आत्ता उरलेले सैन्य आहे तेही एकत्र येतील आणि त्यामुळे एक मोठं संघटन होईल. विशेषतः मराठीच्या मुद्द्यावर हे दोघं एकत्र येताना सध्या दिसत आहेत. परंतु राज ठाकरेंचा स्वभाव जर बघितला किंवा उद्धव ठाकरेंचाही स्वभाव बघितला तर ते थोडेसे एककल्ली किंवा हुकुमशाही वृत्तीने काम करणारे किंवा त्यांचा प्रभाव असण्याच्या पद्धतीनुसार काम करणारे आहे. आणि त्यामुळे ते दोघं एकमेकांचं ऐकतात का, हा खरा आता इथून पुढे बघण्यासाठी एक मजा येणार आहे की एखादी गोष्ट जर एका छोट्या मुद्द्याभोवती जर अडली तर राज ठाकरे ते ॲडजस्टमेंट करतील का किंवा उद्धव ठाकरे ते ॲडजस्टमेंट करतील का. कारण हे दोन्हीही राजकारणी हे ॲडजस्टमेंट करणारे नाही आहेत. जर ॲडजस्टमेंट करणारे असते तर कदाचित उद्धव ठाकरेंवर ही वेळ आलीच नसती किंवा राज ठाकरेंच्याही हातात सत्ता असते. परंतु हे ॲडजस्टमेंट करणारे नाही आहेत, त्यामुळे ते एकटे पडलेले आहे. त्यामुळे आगामी काळात ही ॲडजस्टमेंट होईल का नाही हे बघणं आता औत्सुक्याचं ठरणार आहे. परिणाम किती परिणामकारक ठरू शकतो? नाही, महाराष्ट्राच्या राजकारणात निश्चितच मोठा परिणाम होईल. कारण सत्ताधाऱ्यांच्या विरोधात एक अँटी इन्कम्पन्सी असते आणि सध्या ती खूप मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. जसे काही प्रवेश झालेले आहेत तर पक्षामधनंच बरेचसे भाजपमधले असतील किंवा शिंदे गटातले असतील तर पक्षामधले बरेचसे लोक हे नाराज झालेले आहेत. आणि इतरही जो वर्ग ज्यांना सत्ताधाऱ्यांनी केलेलं काम आवडत नाही आहे तर त्यांच्यासाठी कुठलाही मार्ग नव्हता किंवा पर्याय नव्हता कुणाला मत द्यायचं. जर ह्या दोघांनी, उद्धव ठाकरेंनी असो किंवा राज ठाकरे स्वतंत्रपणे निवडणूक लढवली तर त्यांच्याकडे तितकं सैन्य नसेल, तितका प्रभाव नसेल. त्यामुळे मग मतदार मात्र मग संभ्रमित होतील आणि मतदानाला जाणारच नाही. परंतु आता राज आणि उद्धव जर एकत्र आले तर एक मोठं संघटन तयार होईल आणि मतदारांना ही एक मोठा पर्याय तयार होईल. आणि या पर्यायामुळे मतदार पण बाहेर पडतील आणि ही लढत तुल्यबळ होईल. त्याच्यामुळे मला असं वाटतं की राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र येणं गरजेचं आहे. सर, जर दोघं एकत्र आले तर फक्त मुंबईच महापालिका की पूर्ण राज्यभरातील स्थानिक स्वराज्य संस्थांना फायदा होऊ शकतो? नाही, हा फायदा सगळ्याच राज्यभरात होणार आहे. कारण मुंबई महापालिकेत तर एक शिवसेनेचं वर्चस्व आहेच. बाळासाहेब ठाकरेंना मानणारी शिवसेना तिथं मोठ्या प्रमाणात आहे. मराठीचा मुद्दा हा मुंबईमध्ये जोरदार चालणार आहे. त्याच्यामुळे हे मुद्दे म्हणजे हे कॉमन मुद्दे आहेत. तसे उद्धव ठाकरेंचे मुद्दे आहेत आणि राज ठाकरेंचे मुद्दे आहेत. त्याच्यामुळे मुंबई महापालिकेवर त्याचा प्रभाव होईलच. परंतु मुंबई व्यतिरिक्तचा जो भाग आहे, ज्या इतर महापालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती आहेत, तिथेही आता एक अशी पोकळी निर्माण झालेली आहे. ती पोकळी भरून काढण्याचं काम राज आणि उद्धव ठाकरेंचे युतीने होऊ शकतं. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.